मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी टेस्ट सिरीज झाली त्यामध्ये इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण डिस्कशन आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये जस्ट मिनिट आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ही GDP आणि GNP या बेसिक कन्सेप्टवर हा प्रश्न विचारलेला आहे. याच्या अगोदरचं तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर आपल्याला कुठल्याही टॉपिक संदर्भातील बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं किती गरजेचे आहे. कारण आयोग ज्यावेळेला अशा बेसिक कन्सेप्टवर प्रश्न विचारतो स्टेटमेंट वाईज, तिथं आपल्याला एक इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट माहीत असून फक्त चालणार नाही आहे, तर 2 किंवा 3 कन्सेप्टचं त्यामधील सिमिलरिटी असेल किंवा त्यामधल्या डिफरन्सेस असेल हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. मग हा एक वेगळा अँगल तुमचा डेव्हलप व्हावा म्हणून असा एक प्रश्न इथं फ्रेम केलेला आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे GDP आणि GNP या दोघांमध्ये तुलना केलेली आहे आणि कुठलं हे एक निकष योग्य आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न चांगल्या पद्धतीने दर्शवतं देशाचं, त्याबाबत ही पहिलं स्टेटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. सेकंडमध्ये GNP हा GDPपेक्षा नेहमी जास्त असतो. मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेला GDPचा कन्सेप्टचा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. याचा अर्थ आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त देशांतर्गत भौगोलिक सीमेअंतर्गतच मोजत असतो. कशामध्ये? GDPमध्ये. पण देशाच्या बाहेरून मिळणारं उत्पन्न हे GDPत आपण गृहीत धरत नसतो आणि म्हणून पुढची कन्सेप्ट आपल्याला काय माहिती आहे? GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. याच्यामध्ये देशाच्या बाहेरून सुद्धा देशाला जे मिळणारं उत्पन्न आहे तेही आपण काउंट करतो. मग एकंदरीत जर दोघांची तुलना करायची म्हटलं तर GDP ही संकुचित नॅरो कन्सेप्ट आहे, GNP ही व्यापक आणि ब्रॉड कन्सेप्ट आहे. राईट. त्याच्यामुळं जर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर खरं राष्ट्रीय उत्पन्न GNP ही कन्सेप्ट दर्शवेल. म्हणजे याचं योग्य प्रमाणक स्टँडर्ड काय आहे? GNP कन्सेप्ट आहे, GDP नाही. आणि दोघांपैकी कोण मोठा आणि कोण छोटा हे कशावरून ठरेल? ज्यावेळेला आपण फक्त GDP काउंट करतो तेव्हा देशाच्या बाहेरून उत्पन्न काउंट केलं जात नाही. आणि GNPमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर इथे येतो, तो म्हणजे निर्यात आणि आयात. आता GDP मोठा की GNP मोठा याच्यासाठी जर तुम्हाला दोघांची तुलना करायची असेल तर त्या देशाची आयात जास्त आहे की निर्यात जास्त आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून आयात निर्यातीवरून डिसाईड होतं की GNP मोठा का GDP. आपल्या विकसनशील भारतासारख्या विकसनशील देशाचा विचार केला तर आपली ऑब्व्हियसली आयात जास्त आहे ॲज कम्पेअर टू निर्यात. मग ज्या देशाचा निर्यातीचा भाग हा कमी असतो आणि आयात जास्त असते त्या देशाचा GDP मोठा असतो. आणि ज्या देशाची निर्यात जास्त असते त्या देशाचा GNP मोठा असतो. मग इथं बघा, GNP हा नेहमी GDPपेक्षा जास्त असतो. नेहमी जास्तच असतो असं काही नाही. डिपेंड ऑन एक्सपोर्ट इम्पोर्ट. इज दॅट क्लिअर? त्याच्यामुळं बेसिक एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर आली तुम्हाला तर कसल्याही पद्धतीनं आयोगाने प्रश्न विचारू द्या, कितीही वाक्य फिरू द्या, तुम्हाला डेफिनेटली उत्तर देता येतं. चलो, दुसरा प्रश्न. आता इथं सार्वजनिक वित्तावर हा प्रश्न आहे. बघा, कर महसुलाचे प्रमाण आणि देशातील करदात्यांची संख्या दोन्हीही जर वाढवायचं असेल तर पुढीलपैकी कुठल्या उपाययोजना या योग्य ठरतील असा प्रश्न आहे. म्हणजे हे 2 पॉईंट्स तुम्हाला सरळ इथं हायलाईट करता आले पाहिजेत. आपल्याला काय करायचं आहे? एकूण सरकारचं गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू वाढवायचं. कुठलं? टॅक्स रेव्हेन्यू. आणि त्यासोबतच काय करायचं की करदात्याची संख्या ही वाढवायची. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी काय काय ह्याच्यामध्ये बरोबर असेल? बघा, प्रत्यक्ष करांचे प्रमाण किंवा दर अत्यल्प ठेवणे. इथं असे बेसिक कीवर्ड्स हे आपल्याला सरळ तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवतात. आपल्याला एकदम जर प्रत्यक्ष करांचे दर अत्यल्प ठेवलं तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष करांचे दर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ करणं हेही चुकीचं आहे. कुठलीही कर संरचना देशाची ही जर आपण म्हणतो की आयडियल कर रचना असली पाहिजे. म्हणजे ॲडम स्मिथनं पण त्याबाबत काही तत्त्व मांडलेत. बघा, त्याला आपण ॲडम स्मिथचे करविषयक कसोट्या म्हणतो. म्हणजेच काय, तर देशांनी कर पद्धतीमध्ये ज्यावेळेला आपण स्वीकार करतो तेव्हा असे काही महत्त्वाचे मुद्दे असले पाहिजेत. कराचा दर किती, कर भरण्याची वेळ किंवा त्याच्यावर अर्थव्यवस्थेवर परिणाम, लोकांची क्रयशक्ती, या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करून कर प्रणाली डिसाईड केली पाहिजे. आणि जर मग कराचे प्रमाण खूपच कमी ठेवलं तर तेही अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नसतं किंवा सरकारसाठी. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या जर वाढ केली तरीही ते चांगलं नसतं. भलेही सरकारचा महसूल वाढेल पण अर्थव्यवस्थेतील लोकांची क्रयशक्ती मात्र कमी होते. म्हणून हे दोन्ही पॉईंट्स इथं चुकीचे ठरतील. आता इथं कराचा पाया हा व्यापक करणे हा पॉईंट बरोबर आहे. जो टॅक्स बेस असतो म्हणजेच जास्तीत जास्त लोकांनी कर भरले पाहिजे, याला आपण टॅक्स बेस म्हणतो. देशातील लोकसंख्या जी आहे ना तर ती कर रचनेमध्ये तिचा समावेश केला पाहिजे, त्याला आपण टॅक्स बेस म्हणतो. मग हा पाया जेवढा जास्त व्यापक करता येईल तेवढं हे इथं दोन्ही गोष्टी होतील. एक म्हणजे करदात्यांची संख्याही वाढेल आणि त्यासोबतच कराचं महसुलांचं प्रमाणही सरकारचं वाढेल. ठीक आहे. इथं कर भरणं हा बंधनकारक नसावा, शेवट इथं शब्द फिरवला आहे बघा. म्हणजे ॲक्च्युली इथं असावा पाहिजे म्हणून हे सुद्धा वाक्य इथं चुकीचं आहे. आता खालीलपैकी कुठली उपाययोजना ही योग्य ठरेल जर म्हटलं तर फक्त क हे आपलं उत्तर आहे. बरोबर. विचार करा. म्हणजे आता तुम्हाला याबाबतचे बेसिक पॉईंट्स तुम्हाला ऑलरेडी डिस्कशनमध्ये दिलेले आहेत. इथं फक्त क्वेश्चन फ्रेम करण्यामागचा पर्पज समजून घ्या. आपण ज्यावेळेला अभ्यास करतो ना तर स्वतःच्या पद्धतीनुसार आपण अभ्यास करतो. तर आता एक्झामला काय अपेक्षित आहे, एक्झाम ओरिएंटेड ज्यावेळेला आपण प्रश्नांचं स्वरूप बघतो
तेव्हा हे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. सो याच्यावरून तुम्हाला इथून पुढचं जे रिव्हिजन वगैरे करणार आहेत तुम्ही, तर तुमचा अप्रोच थोडा बदलला पाहिजे आणि पुढच्या टेस्टमध्ये ह्याची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही या पद्धतीने पुढे गेलात तर. सार्वजनिक वित्तावरचा हा करबाबतचा प्रश्न झाला. पुढे 90च्या दशकात जागतिक स्तरावरील पुढीलपैकी कुठल्या अर्थव्यवस्थांना बटरफ्लाय इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. आता हा प्रश्न मुद्दाम फ्रेम केला. मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर एक लक्षात येतं, आयोग नेहमी 1 किंवा 2 प्रश्न असा टाकतो जे कम्प्लिटली आपल्या आउट ऑफ फोकस असतात, आउट ऑफ सिलेबस किंवा आउट ऑफ स्कोप असतो. आपण ज्या गोष्टींचा अभ्यास करतो त्याच्या पलीकडे कितीतरी गोष्टी आयोग विचारतं. बरोबर. असे 2 किंवा 3 प्रश्न याच्यामध्ये पाहायला मिळतात, म्हणून मी हे मुद्दाम टाकलेलं आहे तुम्हाला. आता याच्यावरून आपण काय करायचं की अशा पद्धतीच्या प्रश्नांना खूप जास्त सर्च करणं, माहिती करणं, वाचणं याच्यापेक्षा लेट इट बी. माहिती असेल तर ठीक आहे उत्तर द्या, पण अदरवाईज सरळ सरळ अशा खूप काही गोष्टी येतील की आपल्याला त्या स्किप करायला पाहिजेत. चला मग बटरफ्लाय इकॉनॉमी याचं उत्तर सरळ सरळ आग्नेय आशियाई अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आता याच्यात परत ते ग्राफ काय आहे, त्यांची ग्रोथ कशी आहे, म्हणजे त्यांनी अचानक खूप जास्त प्रमाणात ग्रोथ रेट अचीव केलेला आहे इकॉनॉमीमध्ये, त्या संदर्भात ही बटरफ्लाय इकॉनॉमीज आहे. हा सांगण्याचा पर्पज, याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, मी इथे देणार नाही. या अशा पद्धतीचा क्वेश्चन फ्रेम करण्यामागचा पर्पज लक्षात घ्या. 15 पैकी आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये जे प्रश्न येतात लिटरली 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे अशा असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण 12 प्रश्नांचा विचार केलात हे आपले प्रश्न असतात आणि हे बऱ्यापैकी इझी आणि मिडियम कॅटेगरीमध्ये मोडतात. कुठलेही 12 प्रश्न हे इकडं आपण ह्याला हार्ड कॅटेगरीमध्ये टाकू, अशा टाईपमध्ये प्रश्न. ठीक आहे. चलो, सो याच्या खूप जास्त मागे लागण्याची आवश्यकता नाही आहे. माहीत असेल तर सोडा, अदरवाईज लेट इट बी. पुढं भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक FDI संदर्भात आहे. परकीय व्यापार हा जो टॉपिक आहे याला 2 अँगल आहेत. एक म्हणजे कोर परकीय व्यापार टॉपिक, ज्याला आपण व्यवहार तोल, व्यापार तोल, त्यानंतर चालू खातं, भांडवली खातं, बरोबर, दृश्य खातं, अदृश्य खातं, हा कोर पार्ट म्हणतो. पण याच परकीय व्यापारासोबत तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की आयोगाने बऱ्यापैकी करंट अँगल इथं विचारलेला आहे. मग करंट अँगलमध्ये काय, तर आयात, निर्यात, FDI, मग त्याच्यातही काही चेंजेस आहेत का, हे इथं त्याबाबतचा प्रश्न तुम्हाला इथं टाकलेला आहे. आता आपल्याला इथं बघा माहिती पाहिजे की 100% मान्यता नसलेली क्षेत्र. परत म्हणजे प्रश्न फ्रेम करताना विचार करा, कंटेंट तर घेतलाच आहे व्यवस्थित, पण त्यासोबत तुम्हाला प्रश्नामध्ये कुठं फसवता येईल हे पण इथं बघितलेलं आहे. म्हणजेच 100% मान्यता नसलेली क्षेत्र खालीलपैकी कुठली हे निवडायचं आपल्याला. आता ह्याच्यापैकी इथं जर बघितलं आपण तर सरळ सरळ दूरसंचार हे अ ब क, अ ब आणि क हे सोडून, हे एकच सोडून हे बाकीच्यांच्या याच्यामध्ये कमी पर्सेंटेज आहे. तुम्हाला त्या एक्सप्लेनेशनच्या सीटमध्ये ह्याचं सगळं पर्सेंटेज दिलेलं आहे तुम्हाला. प्रश्न वाचताना जर आपण इथं असलेली, नसलेली हे जर दुर्लक्ष करून वाचलं आणि उत्तर चुकीचं देऊन आला तर पेपरमधून बाहेर आल्यानंतर लक्षात येतं की अरे इथं वाचायचं चुकलं. म्हणून हे कीवर्डसुद्धा इम्पॉर्टंट आहेत GSमध्ये. चल नेक्स्ट पुढं. आता इथं पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आहे तुम्हाला. याच्यात भारतातील दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमांचा वापर केला. आता महालनोबिस प्रतिमांचा वापर केला एक साधा सिंपल प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपण बघतोय वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान विचारलेले आहेत, पण त्याच्या पलीकडे बघा पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे की महालनोबिस प्रतिमान एक्झॅक्टली काय सांगतं, त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे जे आपण स्वीकारलेलं आहे. मग हे प्रतिमानामध्ये भांडवली वस्तूंचे उत्पादन व स्वावलंबन साध्य करणे यावर भर होता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टीचा अभ्यास करतो टॉपिकचा किंवा पॉईंटचा, तर त्याच्यामध्ये आयोगाने प्रश्न विचारल्यामध्ये 2 किंवा 3 स्टेटमेंट माहिती असतात, पण एक स्टेटमेंट असं असतं की जे आपण माहीत नाही. आपल्याला अभ्यास करताना इथून पुढं वरवरचा अभ्यास न करता महालनोबिस प्रतिमान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर स्वीकारला असेल, उद्योग क्षेत्रावर भर द्यायला सांगितला, त्यातही पर्टिक्युलरली कुठले उद्योग क्षेत्र आणि त्याचा अजून काही आजूबाजूचा काही पॉईंट्सचा मुद्दा आहे का हे आपण बघणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथं प्रश्न टाकलेला आहे. आता इथं तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हा उद्योग क्षेत्रावर करण्यात आला. आपण आत्तापर्यंत पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करतो. पहिली पंचवार्षिक योजना कृषी क्षेत्रावर, दुसरी उद्योग क्षेत्रावर असं करतो, आणि दुसरी पंचवार्षिक योजना उद्योग क्षेत्रावर जरी असली तर सर्वाधिक खर्च मात्र उद्योग क्षेत्रावर झालेला नाही, हे आपल्याला इथं आल्यानंतर लक्षात येतं. मग असे हे काही हिडन पॉईंट्स आहेत ना, ज्याला आपण डार्क एरिया म्हणतो, ग्रे एरिया म्हणतो, हे तुमच्या समोर आणायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येक क्वेश्चन फ्रेम करताना खूप विचार करून केलेला आहे. एकतर कंटेंट तर समोर ठेवलाच आहे चांगला, त्याच्यासोबत तुमच्या सायकोलॉजीचाही विचार केलेला आहे की जनरली विद्यार्थी कुठं दुर्लक्ष करतात आणि मग परीक्षेमध्ये गेल्यानंतर आहे तेच टॉपिक, आहे तोच पॉईंट जर आपल्याला वेगळ्या स्वरूपात विचारला तर आपल्याला तिथं उत्तर देता येत नाही. इथून पुढे आता तुम्हाला या गोष्टीवर फोकस करावा लागेल. उद्योग हे जरी मेन फोकस असेल दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा, पण सर्वाधिक खर्च मात्र त्याच्यावर झालेला नाही आणि स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला पूर्ण खर्चाची आकडेवारी दिलेली आहे. इतर सध्या दुसऱ्या ज्या पॉईंट्सवर खर्च झालेला आहे त्याच्यावर सुद्धा. पुढं आता इथं UNDP मार्फत जाहीर होणाऱ्या जेंडर इनइक्वलिटी इंडेक्सबाबत आहे. आपल्याला UNDP मार्फत जाहीर होणारा HDR माहिती पाहिजे.
ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणतो मी, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नाही. HDRमध्ये 5 इंडेक्स असतात, HDI, ISDI, GDI, GII आणि MPI, बरोबर. याच्यावर वारंवार प्रश्न विचारले आहेत आपल्याला. मागच्या प्रश्नपत्रिकेवरून सरळ इंडिकेट होतं की हा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मानव विकासासंदर्भात असलेला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेला. मग त्याच्याबाबत परत हे सगळं फॅक्च्युअल डेटा आहे, म्हणजे ज्या वर्षीचा इंडेक्स जाहीर झालेला आहे त्या इंडेक्सबाबत आपण इथं अभ्यास केला पाहिजे. मग इथं याच्यामध्ये तुम्हाला हे श्रमसहभाग दर किती आहे, GDIचं स्थान भारताचं किती आहे, संसदेतील सहभाग, माता मृत्यू दर किती आहे. तर इथं मात्र हे 50% नाही आहे. विचार करा, म्हणजे जर भारतामध्ये जर मग हे इक्विलिटी झाली ना, मग भारतामध्ये तर आपल्याला काय जेंडर इनइक्विलिटी इंडेक्स नेमकं काय आहे हे सांगायचं. सरळ तुम्हाला इथं लॉजिक करून सुद्धा क्लिअर होतं. जर याची व्हॅल्यू जर पर्सेंटेज 50% असेल तर मग महिलांचा आणि पुरुषांचा समावेश हे जवळपास इक्वल आहे असा याचा अर्थ होतो. तो नाही आहे, म्हणून तर तिथं ते चुकीचं आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, DBT. आता याच्यामध्ये बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, याच्या अगोदर सरळ आयोगाने तर साधं लॉंग फॉर्म विचारलेलं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं, DBTचं. मग आपल्याला या योजनेबद्दल माहिती पाहिजे की सरकारी लाभ मिळवणाऱ्यांना खोटे किंवा चुकीचे लाभार्थी हे आपल्याला वगळायचे आहेत, बरोबर. कारण आत्तापर्यंत काय होत होतं, सरकारने जी काही स्कीम लॉन्च केलेली आहे तर ती त्याच्या लाभार्थ्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नव्हती. समजा फॉर एक्झाम्पल केंद्र सरकारने 100 रुपये जर एखाद्या लाभार्थ्याला दिले तर ते टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत येईपर्यंत त्याच्यात बरीच गळती होत होती आणि ही गळती थांबवायची किंवा चुकीचे लाभार्थी नको ते योजनेचा फायदा घेत असेल तर ते आपल्याला थांबवलं पाहिजे. गैरव्यवहार भ्रष्टाचार कमी करणे, लाभार्थ्यांची योग्य व अचूक निवड करणे, हे सगळं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे आपल्याला उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य पाहायला मिळतात. इथून पुढे लक्षात ठेवा, कुठलीही स्कीम जर तुम्हाला करायची असेल इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड त्याचे उद्दिष्ट वैशिष्ट्य याच्यावर बऱ्यापैकी आयोगाने फोकस विचारलेला आहे, तर आपल्याला ते करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, भारतीय महिला बँक पुढीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती SBI आणि SBIच्या सहयोगी बँका यांचंही विलिनीकरण 2017मध्ये झालेलं आहे. मग त्यासोबतच म्हणजे SBIच्या 5 सहयोगी बँका SBIमध्ये विलीन झाल्या, त्यासोबत अजून एक बँक विलीन झाली, ती म्हणजेच भारतीय महिला बँक. ती कशात विलीन झालेली आहे, SBIमध्ये. आता इथं जर ऑप्शन बघितलं तर पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आपल्याला कन्फ्युजन होतं. असे काही प्रश्न टाकायचे मुद्दाम तिथं काय हेतू होता माझा, काही वेळा आपण वरवरचं वाचतो आणि बघू परीक्षेमध्ये आठवतं आहे असं होतं, पण परीक्षेमध्ये एवढे क्लोज ऑप्शन येतात की पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा SBI, किंवा असं वाटतं की डाऊट असेल की ही नाही अजून कुठली तरी असेल, असा काही प्रकार नाही. त्यामुळे टू द पॉईंट परफेक्शन हे खूप जास्त गरजेचं आहे आणि कन्सेप्टसोबतच फॅक्च्युअल डेटासुद्धा आपल्याला इथं आला पाहिजे. आणि फॅक्च्युअल डेटाला थोडंसुद्धा 19-20 चालत नाही, जे काय आहे तेच इथं तुम्हाला मी सांगितलेलं ते. ओके. मग भारतीय महिला बँकेबद्दलची जनरल बेसिक इन्फॉर्मेशन 2013ला स्थापना झाली, मग 17ला पुन्हा बंद करण्यात आली आणि ती विलिनीकरण SBIमध्ये तिचं करण्यात आलेलं आहे. पुढे आता हे एवढा साधा प्रश्न टाकण्यामागचा परत उद्देश, आत्तापर्यंत आयोगाने म्हणजे लिटरली 2, 3 किंवा 4 असे काहीतरी साधे लॉंग फॉर्म विचारले आहेत तुम्हाला. मग आपण त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे असं सरळ इंडिकेट होतं मागच्या प्रश्नपत्रिकेमधून. मग इथं हे बघा, साऊथ एशियन प्रिफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आहे का साऊथ एशियन प्रिफरन्शियल ट्रेड एरिया आहे, आणि इथं मात्र साऊथ आफ्रिकन दिलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये तुम्हाला इथं फसवलेलं आहे. आणि ह्याच्यातही पहिलं एक ऑप्शन असा टाकला की तुम्हाला तिथं डाऊट घ्यायला संधी दिली मी की चला ह्याच्या व्यतिरिक्त असू शकतं म्हणून. याचं उत्तर आहे साऊथ एशियन प्रिफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. ओके. ह्याच्यात परत साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया ते वेगळा, साप्टा, हे साप्टा आहे, आणि दुसरं SA हे वेगळं, बरोबर. मग आता आपल्याला इथून पुढं सार्क माहिती पाहिजे, ब्रिक्स माहिती पाहिजे, किंवा इतर कुठलेही आता इथून पुढे तुम्ही अभ्यास करताना लॉंग फॉर्मकडे लक्ष द्यावं हा त्याच्या मागचा उद्देश होता, याचे प्रश्न टाकण्यामागचा. बाकी याचंसुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या शीटमध्ये दिलेलं आहे. पुढं पुन्हा सरळ फॅक्च्युअल प्रश्न आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी जी ट्रायसेम ही योजना आहे, ट्रेनिंग फॉर रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, बरोबर. ग्रामीण भागातील ज्या तरुणांना सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी तिथं ट्रेनिंग दिलं जातं, त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आणि कधी सुरू झाला होता, हे 1979. आपल्याला वर्ष, इयर, डेट, समित्या, बँकांबाबतची परत स्थापना, ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट आहेत. हे आपल्याला आत्तापर्यंतच्या पेपरवरून लक्षात येतं. पुढं आता लोकसंख्या धोरण नेहमी आयोगाने विचारलेलं आहे, पण आता हे कुठलं केलेलं आहे, 1976चं. आता कुठलंही लोकसंख्या धोरण करताना प्रत्येक लोकसंख्या धोरणामध्ये समजा फॉर एक्झाम्पल 10 पॉईंट्स असतील तर 10मधले 2-3 पॉईंट्स हे कॉमन असतात. जनरली तेच कंटिन्युएशनमध्ये आपण पुढे ठेवतो. पण मग 10पैकी असे 6-7 पॉईंट वेगळे असतात की जे प्रत्येक धोरणाचे वेगवेगळे असतात. आता आपल्याला काय करतो, आपण धोरण वाचत जातो पण डिफरन्शिएट करत नाही.
नुसतं वाचून पुढे जातो. मग आता आयोग काय करतं, अशा वेळेला ज्या वेळेला धोरणावर प्रश्न विचारतो तेव्हा 2-3 धोरणामध्ये काहीतरी पॉईंट मिक्स केलं जातं. मग आपल्याला ते सेग्रिगेशन इथं करायला जमत नाही, ते आपण अभ्यास करतानाच केलं पाहिजे. 1976चं धोरण काय सांगतं किंवा त्याच्या पुढचं धोरण, लेटेस्टवालं धोरण, हे सगळ्यांचं डिफरन्शिएट बायफर्गेशन तुम्ही आत्ताच केलं पाहिजे. कारण हे सुद्धा बघा, जे काही काही तुम्हाला प्रश्न कन्सेप्च्युअल टाकलेत, हे काही काही फॅक्च्युअल आहेत, ह्याला तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. जे काय आहे ते तोंडपाठच पाहिजे तुम्हाला, राईट. चलो, सो ह्याच्यामध्ये मात्र इथं हे 1976चं नाही आहे, बरोबर. हे तुम्हाला पुढच्या धोरणात इथं मी टाकलेलं आहे. मग हे आपल्याला असं वाटतं की इथं ठीक आहे बाबा, हे तिन्ही असू शकतात किंवा हे 2 असू शकतात. शक्यतेवर कधीच आपण पास होऊ शकत नाही. परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढं, भारतातील दारिद्र्य मोजमाप संबंधाची खाली विधाने. आता कुठले विधान अयोग्य नाही, म्हणजेच आपल्याला काय निवडायचं आहे, योग्य. हे पण लक्षात ठेवा, असे कीवर्ड्स आहेत ना तिथं कंसात लगेच लिहून ठेवायचे तुम्हाला, काय योग्य आहे आणि काय नाही. खालीपैकी कुठलं चुकीचं विधान नाही आहे, बरोबर नाही आहे, तर अशा बाजूला तिथं लिहून ठेवायचं, योग्य की अयोग्य विचारलेलं आहे. बघा, भारतात दारिद्र्य उत्पन्न पातळी स्तर याच्या आधारे मोजलं जातं. भारतात दारिद्र्य उपभोग खर्चाच्या आधारे मोजलं जातं, हे बरोबर आहे. दारिद्र्य मोजताना दरडोई उपभोग MPC म्हणजेच मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर विचार घेतलं जातं. तर इथं मात्र हे चुकीचं आहे. का? कारण भारतात दारिद्र्य उत्पन्न पातळी किंवा स्तर हे विचारात घेतलं जात नाही. कोणाचं किती उत्पन्न आहे मग त्याच्यानुसार आपण डिसाईड केलं जातं का? अजिबात नाही. त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. मग भारतामध्ये काय केलं जातं, निरपेक्ष दारिद्र्य, किमान उत्पन्न पातळी ही विचारात घेतली जाते. मिनिमम लेवलला एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी किती उत्पन्नाची आवश्यकता आहे तेवढं उत्पन्न जरी मिळवलं तरी आपण दारिद्र्याचं प्रमाण काउंट करू शकतो. म्हणून हे पहिलं मात्र इथं चुकीचं आहे. आपण डिसाईड नाही करत की ह्याचे उत्पन्न एवढी आहे, त्याचे उत्पन्न तेवढी पातळी आहे आणि मग दारिद्र्य मोजलं जातं, राईट. सो हे परत दारिद्र्याबाबतचा बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला एका महिन्यासाठी जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर तो एका महिन्यात किती खर्च करतो त्याला आपण उपभोग खर्च म्हणतो. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च त्याला आपण मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो. त्यालाच आपण हे इथं भारतात दारिद्र्य याच्यावर आधारित काढले जाते. म्हणजे 2 विधान बरोबर आहे. नेक्स्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात इथं प्रश्न आहे की त्यामध्ये एकूण किती लक्ष्य ठरवण्यात आलेले आहेत. हा सुद्धा प्रश्न बघा, आता बऱ्याच जणांचा तुमचा चुकला असेल. का? कारण आपल्याला MDG SDG म्हणलं की लगेच त्याचे गोल आठवतात. MDG SDG पटकन सांगता येतात आपल्याला, ह्याचे 8 गोल, ह्याचे 17 गोल, बरोबर. पण प्रश्न काय विचारला आहे, बी केअरफुल, लक्षात घ्या. ही आत्ता म्हणजे पूर्ण आपली नेटची टेस्ट सिरीज आहे ना, ही एवढी का आता सध्या चर्चेत आहे की एवढ्या लेवलला आम्ही हे केलेलं, तयारी केलेली आहे पूर्ण आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून की आयोग कुठं कशा पद्धतीने तुम्हाला फसवू शकतो. जनरली आपल्याला त्या 2 तासामध्ये वाचनाचं प्रेशर असतं आणि त्या प्रेशरचा फायदा आयोग घेतं. आपण इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणलं की हे वाचतो आणि टार्गेट्स किती लिहित आहेत, सरळ एकतर पहिला ऑप्शन निवडतो किंवा ज्यांना MDG आणि SDG मध्ये डाऊट असेल तर तो दुसरा तरी निवडतो किंवा मग इथं 69 तरी. पण ॲक्च्युली उत्तर याचं यापैकी नाही आहे. कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं आपल्याला गोल विचारलेलं नाही आहे, तर टार्गेट्स विचारले ते आहेत 169 पुढचा, बरोबर. जो इथं दिलेलाच नाही आहे तो आकडा तुम्हाला. साधा प्रश्न, जे माहिती आहे आपल्या नोट्समध्ये आहे, वाचलं आहे, तरीही जर येत नसेल तर यू हॅव टू सेल्फ इव्हॅल्युएशन. आत्ता आपल्याला या टेस्टमधून ह्याच गोष्टी करायच्यात की काय चुकतोय आपण. म्हणजे या परीक्षेला अभ्यास तर पाहिजेच, पण अभ्यासासोबत हे स्मार्ट वर्क किंवा क्वेश्चन रीडिंग प्रॉपर, क्वेश्चन अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सोबत आपण अभ्यास जे करतो त्यासोबत हे पण माइंडसेट तुमचा आता डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे टेस्ट जॉईन करणं आणि त्याच्यासोबतचं हे डिस्कशन बघून त्यात इम्प्लिमेंट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या प्रिलिममध्ये याचा रिफ्लेक्शन पाहायला मिळेल बघा. ओके, चलो पुढं. अर्थव्यवस्थेतील मंदीच्या परिस्थिती जी आहे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कुठल्या धोरणाचा अवलंब केला पाहिजे. आता काही प्रश्न तुम्हाला असे लक्षात येतील बघा. हे 3 इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्टच्या बाबतीत पॉईंट आहेत. एक म्हणजे अंडरस्टँडिंग, दुसरी म्हणजे ॲप्लिकेशन, तिसरं म्हणजे कोरिलेशन. जे ह्या 3 फॉर्म्युलांचं मी इथं प्रश्नांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. कसं, तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या कुठल्याही कन्सेप्टची अंडरस्टँडिंग ही सुरुवातीला गरजेची आहे. तुम्हाला समजली पाहिजे ती कन्सेप्ट, इथपर्यंत थांबायचं नाही. आयोग फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घेतली का हे चेक करत नाही, पुढे काय करतं माहिती का, आयोग ॲप्लिकेशनसुद्धा चेक करतं. जसं की फॉर एक्झाम्पल CRR म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो. मग हे तुम्हाला कळालं, व्यापारी बँकांनी स्वतःकडील काही ठेवी ही RBI कडे ठेवल्या पाहिजे, ते CRR म्हणतो आपण त्याला. मग आता तेजीमध्ये CRR वाढवला जातो का कमी केला जातो, किंवा मंदीमध्ये काय केला जातो, म्हणजे CRR काय ही अंडरस्टँडिंग झाली आणि तेजीत मंदीत काय केलं जातं, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या पुढे जाऊन कोरिलेशन किंवा कंपॅरिझन,
आता एक कन्सेप्ट नुसती माहिती असून चालणार नाही, तर 2-3 कन्सेप्टचं एकत्रीकरण करून तुम्हाला त्याच्यात तुलना करता आली पाहिजे. जसं की आपला एकदम पहिला प्रश्न, GDP माहिती असून चालत नाही, सेपरेटली GNP माहिती असून चालत नाही, तर GDP आणि GNP मधला डिफरन्स काय आहे हे सुद्धा माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर? सो अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट अँड कोरिलेशन ऑफ द कन्सेप्ट हा 3 पॉईंट्सचा फॉर्म्युला डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये आउटपुट मिळून देणार आहे. आणि तेच मी इथं केलेलं आहे. आता तुम्हाला इथं बघा, मंदीची परिस्थिती काय आहे हे माहिती पाहिजे, सरकारचं जे धोरण आहे राजकोषीय धोरण ते काय माहिती पाहिजे. आत्ता जे मी तुम्हाला सांगितले 3 पॉईंट्स, हे सगळे राजकोषीय धोरणमधले संकोचित, विस्तारित, संतुलित ही कन्सेप्ट आहे, ही अंडरस्टँड झाली आहे. पण तुम्हाला तेवढ्यापुरतं थांबायचं नाही आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन विचारलं आहे, जर अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती असेल तर तुम्हाला कुठलं धोरण इथं यूज केलं पाहिजे. मग मंदीच्या परिस्थितीमध्ये काय असतं, अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण कमी असतं, चलन पुरवठा कमी असतो, वस्तू सेवांची मागणी कमी असते. मागणी कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली उद्योजक काही उत्पादन घेणार नाहीत, प्रोडक्शन कमी असतं. मग उद्योजकांनी उत्पादनच नाही घेतलं तर त्याला कामगार लागतील का, मग रोजगार निर्मिती होणार नाही, गुंतवणूक होणार नाही. दिस इज ऑल अबाउट द मंदीची परिस्थिती. हे सगळे पॅरामीटर जर बघितले आपण तर मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने अर्थव्यवस्थेत पैसा टाकला पाहिजे, सरकारने खर्च वाढवला पाहिजे. बरोबर? मग सरकारने खर्च वाढवला पाहिजे म्हणजेच इथं बघा, आपल्याला माहिती पाहिजे संकोचित राजकोषीय धोरण याच्यामध्ये सरकारचा खर्च कमी असतो, संतुलितमध्ये उत्पन्न आणि खर्च हे काय असतं, समान असतं. आता ॲक्च्युली आपल्याला खर्च कमी करूनही चालणार नाही, समान करून चालणार नाही. मंदी दूर करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे, सरकारने खर्च जास्त केला पाहिजे. आणि यालाच काय म्हणायचं मग, विस्तारित राजकोषीय धोरण. इज दॅट क्लिअर? विचार करा, आपण राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देतोय, आपली डेप्थसुद्धा त्या लेवलची पाहिजे. आणि तुम्हाला मी ते ह्याच्यासारखं नाही म्हणत आहे बटरफ्लाय इकॉनॉमी किंवा अजून कुठला असेल तर लेट इट बी, तो पार्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण जो कंट्रोलमध्ये आहे, जे टॉपिक तुम्ही ऑलरेडी करताय, सार्वजनिक वित्त असेल, कर संरचना, परकीय व्यापार, ह्याच्यामधले जर तुम्ही खूप व्यवस्थित पद्धतीने केलं ना तर लिटरली तुम्हाला प्रश्न खरंच सॉल्व्ह होतात. आपण आयोगाला असं म्हणतो की इकॉनॉमिक्सचे प्रश्न अवघड टाकतं, येत नाहीत, असं काही नाही आहे. मिनिमम लेवलला तरी तुम्हाला 10 ते 12 प्रश्न हे आयोग डेफिनेटली खरंच सॉल्व्ह करायला देतं. हां, बाकी 2-3 प्रश्नांना आपण म्हणू शकतो की आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत. ओके, चलो. सो हे राजकोषीय धोरण कन्सेप्ट काय आहे, या तिन्ही पण आपण बघितलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे किती गरजेचं आहे हे तुम्हाला इथं कळालं. लास्टली, खालीलपैकी कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संघटनामार्फत ब्रेटन वूड ट्विन्स ही संकल्पना वापरली जाते. आता आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये भरपूर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, पण आपल्याला 3 महत्त्वाच्या आहेत इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. ओके, WTO म्हणलं की गॅट त्याच्यामध्ये आलेच इन्क्लूड झाली. आता आपल्याला याच्यामध्ये ब्रेटन वूडची जी परिषद झाली 1944ला, त्याच्या अंतर्गत 3 संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता 1944च्या ब्रेटन वूड परिषदेमध्ये. एक म्हणजे IMF, दुसरी म्हणजे IBRD, त्यालाच आपण वर्ल्ड बँक म्हणतो, ठीक आहे, आणि तिसरी संस्था म्हणजे ITO, WTO नाही, ITO, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. पण आता ह्याच्यामध्ये बरंच बॅकग्राऊंड आहे, मग ती का स्थापन झालं नाही, अमेरिकेचा विरोध वगैरे वगैरे सगळा प्रकार. ॲक्च्युली ही संस्था स्थापन झाली नाही इथं, म्हणून तर पुन्हा 1947ला काय अस्तित्वात आला, गॅट अस्तित्वात आला. आणि 47ला गॅट अस्तित्वात आल्यानंतर याचं रूपांतर पुढे कशात झालं, WTO मध्ये झालं. कधी, 1995ला. त्यामुळे हा पार्ट पूर्ण वेगळा. आता मुद्दा काय आपला की ब्रेटन वूड परिषदेमध्ये 3 संस्था स्थापनाचा तिथं आराखडा तयार झाला होता. ही संस्था स्थापन झाली नाही. ॲक्च्युली त्या परिषदेमध्ये 2च संस्था स्थापन झाल्या, IMF आणि वर्ल्ड बँक. म्हणून या 2 संस्थांना काय म्हटलं जातं, ब्रेटन वूडच्या जुळ्या बहिणी, ब्रेटन वूड ट्विन्स. मग इथं तुम्हाला कुठलीही जोडी तशी दिलेली नाही आहे. आता ज्याचा अभ्यास साधा वरवरचा आहे, ज्यांनी कॅज्युअली घेतला असेल, याच्यापैकी एक तरी जोडी निवडली असेल, ब्रिक्स किंवा सार्क, गॅट किंवा WTO, असं वाटतं की नाही हां हे आहे. आता तुम्हाला हे लॉजिक लावायची इथं अजिबात गरज नाही, साधी गोष्ट आहे. बरोबर? मग अशा कुठल्याही गोष्टीवर, लॉजिकवर तुम्ही GSला तरी इकॉनॉमिक्सला पास होऊ शकत नाहीत. असे 2-3 जरी प्रश्न तुमचे हातचे गेले, संपलात, तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. कारण हा प्रश्न खूप अवघड नाही आहे, पण मी पर्याय तसे फ्रेम केलेले आहेत. म्हणजे प्रश्न, कंटेंट याच्यावर तर काम केलंच, त्यासोबत पर्यायावर सुद्धा काम केलं की तुम्ही नेमका कसा विचार करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला एक वेगळा अँगल मिळाला आता इकॉनॉमिक्सचा, कशा पद्धतीनं आपण टॅकल केली पाहिजे प्रश्न. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर बिलकुल नेस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, ऑफिसवर तिथे या, तिथून कॉल करा तुम्ही, तुम्हाला गायडन्स मिळेल. आणि डेफिनेटली ही टेस्ट सिरीज जॉईन करा आवर्जून. तुम्ही बघताय आमचे प्रश्न, डिस्कशन लेवल, आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, पुढच्या टेस्टपासून तुम्ही हे सगळं कंटिन्यूशन करू शकता. एक वेगळा रोडमॅप तुम्हाला इथून पुढे मिळेल, डायरेक्शन मिळेल, एक्झाम ओरिएंटेड कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके, चलो. सो ऑल द बेस्ट, भेटूया पुढच्या टेस्टमध्ये.